करेक्शन वरती असाइनमेंट पाठवतो, ठीक आहे. डोंट वरी. ओके, लेट मी go to the Excel draw. Yeah. So guys, now we have to develop one project on the collection. Project on collection and OOP या दोघांवरती मिनी प्रोजेक्ट आपण बनवत आहोत. ओके, दोन्ही कॉन्सेप्ट याच्यामध्ये येतील. आपल्या रिमेनिंग कॉन्सेप्ट एक्सेप्शन हँडलिंग इज देअर. Then we have file handling is there. We have something integration of Python and SQL integration is remaining. SQL in-depth is remaining. So much concept are there, right? ह्या कॉन्सेप्ट आपल्या रिमेनिंग आहे. पण त्याच्यात एक प्रोजेक्ट होऊन जाऊ द्या, बरोबर? टू अंडरस्टँड द कलेक्शन ओपी मच बेटर. ठीक आहे. प्रोजेक्ट असणार आहे स्टुडंट कोर्स मॅनेजमेंट गाईज. आता तुम्ही माझ्याकडे ऍडमिशन घेता, राईट? सो ऍडमिशन घेतल्यानंतर स्टुडंटचा जो कोर्स आहे, इव्हन स्टुडंट स्वतः आहे, मॅनेज झाला पाहिजे. त्याचं नाव, त्याचं एज, कोर्स कोणता घेतला आहे, राईट? त्या गोष्टी मला मॅनेज करायच्या. त्यासाठी मी एक सिंपल सॉफ्टवेअर बनवत आहे. सॉफ्टवेअर इज नथिंग बट वन प्रोजेक्ट. ओके, सो हाऊ टू क्रिएट दॅट प्रोजेक्ट? बघा, याच्यात झालं काय पाहिजे ते सांग. आपली रिक्वायरमेंट अशी आहे, पहिली गोष्ट याच्यामध्ये स्टुडंट ऍड झाला पाहिजे. रिक्वायरमेंट समजून घ्या. ऍड स्टुडंट, देन ऍड कोर्स ऍड झाला पाहिजे. कोर्स रिमूव्ह झाला पाहिजे. रिमूव्ह कोर्स त्या ठिकाणी लेट्स से आय वॉन्ट टू अपडेट झाला पाहिजे. लेट्स से आय वॉन्ट टू एखादी स्किल ऍड करायचं असेल मला स्टुडंटच्या डेटामध्ये. आय वॉन्ट टू ऍड स्किल, मग स्किल सुद्धा ऍड झाली पाहिजे. देन आणखीन आपण काय करू शकतो, किती स्टुडंट आपल्या कोर्समध्ये इन्व्हॉल्व झालेत, शो ऑल स्टुडंट. ओके, शो स्टुडंट हे पण आपण एक करू. आणि मला युनिक कोर्सेस सुद्धा दाखवायचे. सो त्यासाठी मी युनिक कोर्ससाठी शो युनिक कोर्सेस, म्हणजे काही कोर्सेस डुप्लिकेट असू शकतात. ओके, तर मला युनिक कोर्स जर दाखवायचे असतील तर युनिक कोर्ससाठी मी 7वा ऑप्शन देणार आहे, जेणेकरून आपल्याला सेटचा यूज करेल. सेट, सेट विच इज यूज टू स्टोर युनिक डेटा. पूर्ण कलेक्शन आपण इथे युटिलाइज करू. ठीक आहे. सो लेट्स ओपन आवर वर्कस्पेस अँड स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. पायथन 5 मार्च collection is there. Okay, let's say project I will say and open this into the VS Code. खूप सोपा असणार आहे प्रोजेक्ट, सो डोंट वरी अबाउट इट. याच्यामध्ये काय अवघड असणार आहे गोष्टी, ठीक आहे, सोपं आहे. VS Code ओपन होता है, या फाइन. नाउ लेट्स क्रिएट वन फाइल कॉल्ड project.py. फाइन. सो ओप्स कॉन्सेप्ट यूज करायचे म्हणल्यानंतर क्लास तर असलाच पाहिजे. सो आय एम गोइंग टू क्रिएट वन क्लास कॉल्ड स्टुडंट बेस. ओके, and inside the student class I am going to create one constructor, define init. This is constructor, correct? आणि याच्यामध्ये मी व्हॅल्यू ऍड करत आहे स्टुडंटची आयडी, स्टुडंटचं नाव, देन स्टुडंटचा एज, मोबाईल नंबर पण पाहिजे, राईट? आणखीन काय पाहिजे तुम्ही घेऊ शकता. मी आयडी, नेम, एज, मोबाईल नंबर, ऍड्रेस वगैरे घेऊ शकता. कोर्ससाठी मी लिस्ट बनवणार आहे, कारण एक स्टुडंट मल्टिपल कोर्स घेऊ शकतो, येस ऑर नो. तर त्यासाठी मी याला कन्स्ट्रक्टरमध्ये नाही ठेवत आहे. लुक ॲट दिस, अंडरस्टँड दिस. ओके, याच्यात जर ठेवलं मी कोर्स तर एकच कोर्स राहील, राईट? सो मी हे इनिशियलाइज पण करून घेतो. सेल्फ डॉट आय डी इक्वल टू आय डी, इन्स्टन्स व्हॅरिएबल बनवत आहे. सेल्फ डॉट नेम इक्वल टू नेम, सेल्फ डॉट एज इक्वल टू एज, and self dot mobile number equal to mobile number. करेक्ट. हे इन्स्टन्स व्हॅरिएबल, हे लोकल. आपला कन्स्ट्रक्टर रेडी आहे. आणि या कन्स्ट्रक्टर मध्येच मित्रांनो
I'm going to, initialize, list. So I'm writing self.course, or we can say courses. ओके, कोर्सेस आणि याला मी एम्प्टी लिस्ट देतोय. सेल्फ डॉट कोर्सेस. याच्यामध्ये मल्टिपल कोर्सेस आहेत, जे मी तर पॅरामीटर मधून घेत नाहीये कन्स्ट्रक्टरच्या. ओके, हे कोर्सेस मी परत असाइन करणार आहे ॲज पर दी स्टुडंट रिक्वायरमेंट. त्याला कोणता पाहिजे तोच ठरवेल ना, बरोबर. सेल्फ डॉट कोर्सेस एम्प्टी लिस्ट. ओके, हा कशासाठी? टू स्टोर प्रत्येकाचा यूज केस समजून घ्या. कोर्सेस. Then I want to store unique course, unique skill, let's say. So we can write self dot skills. त्या स्किल पण असू शकतात. तर त्याच्यासाठी मी यूज करत आहे स्किल्स. ओके, आय एम युजिंग समथिंग सेट गाईज. सो एम्प्टी सेट असा बनवतो आपण. तुम्ही जर ब्रॅकेट दिलं फक्त तर सेट नाही बनत, लक्षात ठेवा. एम्प्टी सेट वी नीड टू क्रिएट लाईक दिस. कशासाठी? हा स्टोर स्किल्स, आणि स्किल्स युनिक पाहिजे. And also I want to store something, टपल यूज करायचा आहे मला. टपल इज इम्युटेबल, करेक्ट? आपण शिकलो टपल इज व्हॉट? इम्युटेबल. सो आय विल यूज सेल्फ डॉट प्रोफाईल, एक व्हेरिएबल बनवतोय मी, आणि याच्यामध्ये आय एम रायटिंग स्टुडंट आय डी and student name. Two things, student ID and student name. So सर हे स्केल आपण याच्यात पण देऊ शकतो ना, कर्ली ब्रेसेस फक्त सेट यूज करतो. yes, you can. But curly bracket problem is what? तुम्ही जर नॉर्मल कर्ली ब्रॅकेट दिलं असं, तर हा डिक्शनरी बनतो बाय डिफॉल्ट. काय बनतो? डिक्शनरी. डिक्शनरी. सो दॅट इज द रिझन व्हॉट आय एम टेकिंग सेट लाईक दिस. ओके, कारण त्याच्यात एकतरी व्हॅल्यू पाहिजे. आणि प्रोफाईलला मी इम्युटेबल दोन गोष्टी ऍड करून ठेवत आहे, आयडी आणि नेम, विच इज इम्युटेबल. हे चेंज होणार नाही. तुम्ही प्रोफाईल प्रिंट केलं, हे दिसणार तुम्हाला दोन, हे चेंज होणार नाही. ओके, बिकॉज व्हॉट इज दिस? टपल. ओके, टपल यूज हियर. इथं काय यूज केला? सेट यूज हियर. आणि इथं काय? लिस्ट. सगळे यूज करून बघायचं, ठीक आहे. नाव कन्स्ट्रक्टर, कन्स्ट्रक्टर वर्क इज डन. कन्स्ट्रक्टरच्या बाहेर येऊ आपण, आणि नाव आय एम गोइंग टू क्रिएट सम मेथड्स. डिफाईन ऍड कोर्स, सेल्फ आणि कोर्सचं नाव, लेट्स से कोर्स नेम. आणि कोर्स ऍड कसा होणार? कारण या लिस्टमध्ये कोर्स ऍड करायचा. सो आपल्याकडे एक मेथड आहे बघा, सेल्फ डॉट कोर्सेस डॉट अपेंड, and let's write here course name. Can you understand this line? List ची मेथड आहे append, to add the value at the end of list. आपण शिकलो. जो काय कोर्स इथं स्टुडंट देईल जेव्हा या मेथडला कॉल केला जाईल, तो कोर्स येईल आणि या कोर्सेस मध्ये ऍड होईल. त्याला परत मेथड कॉल केली, दुसरा दिला, परत याच्यात जाईल. कितीही देऊ द्या, मेथड कॉल करायची, द्यायची, दॅट्स इट. अँड देन वी कॅन जस्ट राईट हिअर प्रिंट कोर्सचं नाव, and we can just concat here course added. I got it. Course added. लगेच बघायचं का व्हेरीफाय करून? आपण इथे एक मेथड बनवू, दॅट इज डिस्प्ले नावाची एक मेथड बनवू, सगळाच डेटा डिस्प्ले करण्यासाठी सेल्फ. अँड हिअर आय वॉन्ट टू डिस्प्ले फर्स्ट ऑफ ऑल कोर्स डेटा. सो कोर्स डेटा कसा प्रिंट करायचा? कोर्सेस. अँड लेट मी जस्ट राईट हिअर सेल्फ डॉट कोर्सेस. ओके, सध्या तरी कोर्सेस, आपण स्टुडंट नाही ऍड केला आणखीन, त्यासाठी वेट करा. आता सध्या आपण कोर्सेसच दाखवू, ठीक आहे. अँड नाव जस्ट क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ स्टुडंट, S1 स्टुडंट. ओके, अँड डेटा इथून द्या. आयडी दिली 101, नेम इज राम, अँड एज इज 23, मोबाईल नंबर इज समथिंग. ओके, कन्स्ट्रक्टर मध्ये हा डेटा जाईल, इनिशियलाइज होईल, राईट. देन कॉल द मेथड S1 डॉट ऍड कोर्स. मी म्हणलं फुल स्टॅक Python, and now I'm printing S1 dot display.
Let's check out this code is working fine or not. Okay, how to run? Py project.py. Wow, can you check it, guys? Full stack Python course added, courses full stack Python. Wow, code is running. One more course, add course. Let's say Python with SQL. You can check out 2 courses will be, you will check here. Now if you run, wow, full stack Python, Python SQL दोन्ही courses add झाले. हे बघा courses मध्ये दोन्ही आले. wow, it's working, guys. Okay, fine. Now course add झाला, कोर्स रिमूव्ह सुद्धा झाला पाहिजे. कोर्स रिमूव्ह करण्यासाठी खूप सोपी मेथड आहे. डिफाईन रिमूव्ह कोर्स, सेल्फ आणि कोर्सचं नाव इथं द्या रिमूव्ह करण्यासाठी. स्टुडंटला नको पण असेल, आता रिमूव्ह कसं करा त्यासाठी पण मेथड आहे. त्यासाठी आधी काय करा, डायरेक्ट जर तुम्ही लिहिलं सेल्फ डॉट कोर्सेस डॉट रिमूव्ह अँड देन कोर्सचं नाव, असं केलं तर काय प्रॉब्लेम नाहीये. एक प्रॉब्लेम येऊ शकतो की पहिल्यांदा कोर्स आहे की नाही तो चेक करा, मग रिमूव्ह करा ना, बरोबर की नाही? स्टुडंट आता पायथन विथ एसक्यूएल हे आहेत, स्टुडंटने दिलं फुल स्टॅक जावा. इन दॅट केस यू विल गेट एरर, गाईज, की एरर आठवतंय? त्यामुळे चेक करा. सो आय विल राईट हिअर इफ, मी तर म्हणलं इफ कोर्स इन सेल्फ डॉट कोर्सेस, कोर्स इन सेल्फ डॉट कोर्सेस. ओके, इफ कोर्स इन self dot courses, course name, sorry, not course name, in self dot courses जर असेल देन ओनली रिमूव्ह करा. या कोर्सेस मध्ये जर स्टुडंटने दिलेला कोर्स असेल तरच तो रिमूव्ह होईल. अँड हिअर मेसेज विल बी डन, कोर्स नेम, सॉरी, कोर्स नेम, आणि इथं म्हणा रिमूव्ड सक्सेस ऑर कोर्स रिमूव्ड, लाईक दिस. आणि याचा एल्स पार्ट लिहायचा असेल लिहू शकता तुम्ही, कोर्स नॉट फाउंड. डन दिस, कोर्स रिमूव्ह पण होतो. चेक करून बघा. आता हे 2 कोर्स आपल्याकडे आहेत. मी म्हणलं याच्यातला रिमूव्ह कोर्स मला फुल स्टॅक पायथन रिमूव्ह करायचं. बघा ऍड पण केलं, मी खाली रिमूव्ह पण केलं, आणि देन डिस्प्ले केलं. तुम्हाला मेसेज भेटेल, पहिल्यांदा ऍड झाला, हे बघा दोन्ही ऍड झाले, फुल स्टॅक पायथन कोर्स रिमूव्ड ऑल्सो, हे बघा एकच राहील, राईट. बट तुम्ही जर दिला असता फुल स्टॅक जावा रिमूव्ह करायला, अँड नाव काय म्हणेल हा बघा, कोर्स नॉट फाउंड, नाही झाला रिमूव्ह, राईट. म्हणजे चेक केलं म्हणून बरं झालं की नाही. नॉट फाउंड आलं, चेक नसतं केलं तर एरर आला असता, एक्सेप्शन आला असतं, हे बरोबर, राईट. ऍड पण होतोय, रिमूव्ह पण होतोय, व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. नाउ थर्ड थिंग, वी हॅव टू ऍड द स्किल, गाईज. स्किल ऍड करण्यासाठी लेट मी क्रिएट डिफाईन ऍड स्किल्स, ओके, सेल्फ अँड लेट्स से स्किल. कोणतं स्किल ऍड करायचं? आता स्किल कशात ऍड करायचं आपल्याला? स्किलसाठी आपण घेतले सेट. सेटमध्ये मेथड आहे सेल्फ डॉट स्किल्स डॉट ऍड, गाईज. ऍड मेथड आहे, अपेंड नाही, ऍड. ओके, अँड देन लेट्स राईट प्रिंट स्किल, then लिहा स्किल ऍडेड, डन. स्किल पण ऍड होऊन जाईल. ओके, कॅन यू चेक इट नाव? S1 डॉट ऍड स्किल, मी म्हणलं कम्युनिकेशन, आणि स्किल प्रिंट पण करा इथं प्रिंटमध्ये. ओके, तर म्हणा स्किल्स जस्ट प्रिंट सेल्फ डॉट स्किल्स. चला बघू बरं कम्युनिकेशन आलंय का. या कोर्समध्ये कोर्सेस आहेत, स्किलमध्ये स्किल, कम्युनिकेशन. इट कॅन नॉट बी डुप्लिकेट, राईट. इफ आय राईट अगेन कम्युनिकेशन, नसतं, 2 वेळा थोडी असणार आहे. सो हा 1 वेळाच गेले बघ. सॉरी, नवीन मेथडमध्ये 2 नाही आपण देऊ शकत इथं. ओके, S1 डॉट अगेन ऍड स्किल. ॲट अ टाइम करायला पण आपल्याकडे मेथड आहे, राईट, पण आपण वेगवेगळं करू. कम्युनिकेशन हे बघा एकदाच आलं. पण तुम्ही जर दिलं असतं लिडरशिप, 2 स्किल वेगवेगळे,
ॲडेड ऑर नॉट? ॲडेड. कम्युनिकेशन लीडरशिप. 2 कोर्स, 2 स्किल. डन, डन, डन. यू आर गोइंग व्हेरी वेल. आता स्टुडंट स्टोअर झाला पाहिजे. ओके. स्टुडंट स्टोअर झाला पाहिजे. प्रोफाईल पण दाखवू आपण याच्यामध्ये. ते तर करूच. प्रोफाईल पण दाखवून देऊ. इथं म्हणू आपण प्रोफाईल. प्रोफाईलमध्ये काय दिसलं पाहिजे? नेम आणि सेल्फ डॉट प्रोफाईल म्हणून आयडी आणि नेम दिसणार आहे. इफ यू रन हिअर, हे बघा प्रोफाईलमध्ये आलं राम आणि हे. डन. ओके. नाऊ ठीक आहे. बाकी गोष्टी तर डन दिसत आहेत मला. आता हे असं करण्यापेक्षा कॅन बी डू फॉर द काय म्हणतात त्याला? मेन्यू ड्रिव्हन ॲप्लिकेशन. ओके. सो हिअर आय विल क्रिएट द व्हाईल लूप. ट्रू. नाहीतर मी ऑप्शन देत आहे. प्रिंट. पहिला ऑप्शन दॅट इज मेन्यू. हा मेन्यू तुमच्या समोर आहे. काय करायचे बोला. प्रिंट. पहिला ऑप्शन. ॲड स्टुडंट. ॲड स्टुडंट. दुसरा ऑप्शन. असे ऑप्शन देऊन ठेवा. सो युजर विल सिलेक्ट दॅट. व्ह्यू स्टुडंट. तिसरा ऑप्शन. ॲड कोर्स. चौथा ऑप्शन रिमूव्ह कोर्स. पाचवा ऑप्शन ॲड स्किल. सहावा ऑप्शन शो युनिक. हे पण करू शकतो आपण. सोपं आहे. कसे करायचे मी दाखवतो. युनिक कोर्सेस हा पाचवा. हा सहावा. सातवा ऑप्शन एक्झिट. हा कंटिन्युअसली फिरत राहणार. सो आपल्याला मल्टिपल स्टुडंट ॲड करता येतील. ठीक आहे. नाउ टेक द चॉईस. ओके. हाऊ टू टेक चॉईस? इंटिजरमध्ये घ्या. इनपुट एंटर चॉईस. ठीक आहे. स्लॅश चॉईस भेटेल आपल्याला. आता स्टुडंटची चॉईस जो प्रोजेक्ट यूज करतोय त्याची चॉईस असू शकते. काही असू शकते. राईट. आपल्याला कंडिशन लावावं लागतील. इफ चॉईस इक्वल 1 जर एक चॉईस असेल तर स्टुडंट ॲड झाला पाहिजे. आता स्टुडंटसाठी काय काय पाहिजे आपल्याला? या गोष्टी आयडी, नेम, एज, मोबाईल नंबर. घ्या. हिअर आय एम टेकिंग आयडी इन द इंटिजर. इनपुट मी म्हणलं एंटर आयडी. ओके. देन नेम डायरेक्ट इनपुटमध्ये घेऊ आपण. मी म्हणलं एंटर नेम. ठीक आहे. अँड देन आय हॅव टू टेक एज. इंटमध्ये घ्या. कॅल्क्युलेशन करायचं नसेल तर डायरेक्ट घेतलं तरी चालेल. बरोबर. स्ट्रिंगमध्ये काय प्रॉब्लेम. एंटर एज अँड देन मोबाईल नंबर. MONO असं लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट घेऊ आपण याला. एंटर मोबाईल. व्हॅरिएबलचं नाव काही देऊ शकतो. बरोबर आहे. असं नाही की तेच एक्झॅक्ट द्यावं. ठीक आहे. ओके. चारही गोष्टी आपल्याकडे येतील. आता चारही गोष्टी कोणाला द्यायच्या? स्टुडंटला. कशा द्यायच्या? एक ऑब्जेक्ट बनवा. मी S1 नावाचा ऑब्जेक्ट बनवला. स्टुडंट आणि त्या इथं आयडी, नेम, एज, MONO. हे जाईल कुठं हो? स्टुडंटच्या कन्स्ट्रक्टर थ्रू इथं जाईल. इथून प्रोफाईलला वगैरे सेट होईल. राईट. म्हणजे स्टुडंट ॲड होईल. अँड देन वी कॅन से हिअर प्रिंट स्टुडंट ॲडेड सक्सेसफुली. पण हा स्टुडंट आपल्याला स्टोअर पण करायचा. हा S1 मध्ये गेला. पण हा S1 मला डिक्शनरीला द्यायचा आहे. सो आय विल क्रिएट हिअर डिक्शनरी गाईज. ओके. दॅट इज स्टुडंट्स नावाची एक डिक्शनरी बनवतोय मी विथ कर्ली ब्रॅकेट. याला कसा द्यायचा? हिअर यू हॅव टू राईट जस्ट स्टुडंट्स ही डिक्शनरी आहे. याची आयडी काय असेल? मी याला आयडी देते आपली आयडी. आयडी म्हणजेच की आणि याची व्हॅल्यू काय असेल? S1. आता होईल काय बघा. या डिक्शनरीमध्ये मित्रांनो, या स्टुडंट्स नावाच्या डिक्शनरीमध्ये हा स्टुडंट ॲड होईल. तो डिक्शनरीवाला स्टुडंट तुम्ही
शो सुद्धा करू शकता. इफ यू वॉन्ट टू शो दॅट हाऊ टू शो, आपण इथं लिहिलंय बघा. व्ह्यू स्टुडंट सेकंडच मेथड आहे आपली. त्याच्यामध्ये आपण डिक्शनरीला इटरेट करून टाकू. व्हेरी सिंपल. कॅन आय शो यू? हे बघा, एलिफ यूज करा. एलिफ चॉईस इक्वल टू इथं आता डिक्शनरीमध्ये या स्टुडंट नावाच्या डिक्शनरीमध्ये स्टुडंट आहे. तो काय करा, फॉर येस इन स्टुडंट्स. ओके, अँड देन जस्ट स्टुडंट डॉट व्हॅल्यूज म्हणा. कारण आपल्याला व्हॅल्यू पाहिजे, की नाही पाहिजे, राईट? आपण काल बघितलं व्हॅल्यूजचं काम. अँड देन हिअर यू कॅन जस्ट से डायरेक्ट येसला जर मी प्रिंट केला, प्रिंट येस, तरी चालेल. स्टुडंटच्या व्हॅल्यू भेटतील. बरोबर? चेकआउट करायचं, या यू कॅन जस्ट रन अँड चेकआउट गाईज. पहिल्यांदा आपण एक दाबू, स्टुडंट ऍड करू. लेट्स सी हिअर. ओके, मेन्यू इज दिअर गाईज. एक दाबलं मी. चला, आयडी द्या 101, राम, एज 23, मोबाईल नंबर समथिंग. आय स्टुडंट ॲडेड. नाव आय वॉन्ट टू व्ह्यू स्टुडंट. कॅन यू टाईप 2? मी 2 टाईप केलं. देर इज अ प्रॉब्लेम. व्हॅल्यूजला आय थिंक मी ब्रॅकेट नाही लावलं. या ब्रॅकेट इज रिक्वायर्ड गाईज. माय मिस्टेक. या रन अगेन. ओके, ॲड स्टुडंट 101, राम 23, मोबाईल नंबर added, view. Yeah, can you check it? This is your student guys. But actually problem is what? स्टुडंटचा ऑब्जेक्ट आपल्याला दिसत आहे. काय दिसत आहे? ऑब्जेक्ट. स्टुडंट डिस्प्ले झाला का हो? स्टुडंट डिस्प्ले झाला का? नाही झाला. का नाही झाला? बिकॉज या एस मध्ये स्टुडंट आलाय, बट हा डायरेक्ट असं जर तुम्ही प्रिंट केला तर दिसेल का? नाही. You have to print student using his, key, like yes of ID, yes of name, yes of age, असा प्रिंट करायला लागेल. तर आपण काय करू, बेटर वे आपण फॉलो करू. असं प्रिंट करण्यापेक्षा या डिस्प्लेमध्ये आपण स्टुडंट प्रिंट करून घेऊ. कुठे गेला डिस्प्ले? हे बघा, इथं कोर्स स्किल हे प्रिंट केले ना. आपण इथं काय करू माहिती आहे? इथं सगळ्यात वरती आपण सोपं करून टाकू. स्टुडंट डिटेल्स म्हणू. स्टुडंट डिटेल्स. ओके, स्लॅश एन लावून टाका, थोडंसं नेक्स्ट लाईन येईल. आणि प्रिंटमध्ये म्हणा आयडी. आयडी कशी प्रिंट होणार? सेल्फ डॉट आय डी. देन प्रिंट नेम. कसं प्रिंट होणार? नेम, सेल्फ डॉट नेम. एज. एज कसं प्रिंट होणार? सेल्फ डॉट एज. आणि मोबाईल नंबर MONO. ओके, जसा प्रिंट करायचा तसा तुम्ही करू शकता. सेल्फ डॉट मोबाईल नंबर. डन. तर या फंक्शनला कॉल करा इथून मित्रांनो. कसं माहिती आहे? येस डॉट डिस्प्ले. सो इथून डिस्प्लेला कॉल होईल. या ऑब्विसली यू कॅन कॉल डिस्प्ले फंक्शन. आता होईल काय नीट लक्षात घ्या. स्टुडंट्स डॉट व्हॅल्यू या डिक्शनरीमधून एक स्टुडंट याच्यामध्ये येईल आणि या स्टुडंटचा यूज करून तुम्ही डिस्प्ले कॉल करताय. स्टुडंटचा सगळा डेटा इथं जाईल या ऑब्जेक्टमध्ये. ऑलरेडी गेलाय आणि चेक. आणि तोच डेटा इथं अगोदर प्रिंट होईल. देन त्याचे कोर्सेस सगळं प्रिंट होईल. म्हणजे पूर्ण. त्यामुळे इथं प्रिंट करायची गरज नाही. डायरेक्ट डिस्प्लेला कॉल करा. ओके, सो हा डेटा थोडा अलाइन करू. चांगला वाटेल. बरोबर? ठीक आहे. ओके, सॉरी, डन. नाउ लेट्स सी अगेन. ओके, ॲड द स्टुडंट 101, राम 23, मोबाईल नंबर. ॲडेड. व्ह्यू स्टुडंट करा. वाव. गाइज, कॅन यू चेक इट? स्टुडंट डिटेल्स, ID 101 कमिंग. आता ॲड केलेला राम कमिंग, एज कमिंग, मोबाईल नंबर इज कमिंग, बट कोर्सेस इज नॉट कमिंग. Courses not added, skills not added, profile is coming. Wow. Again, you can add one more student. Let's say one again. दूसरा student 102. आकाश, age, मोबाईल नंबर. बघा आता दोन स्टुडंट आले. कॅन यू चेक इट? स्टुडंट डिटेल हा पहिला स्टुडंट, स्टुडंट डिटेल हा दुसरा स्टुडंट. राईट, डेटा इज कमिंग व्हेरी व्हेरी गुड. पहिल्यांदा एकच होता, परत आपण दुसरा दिला, 2 स्टुडंट आले. असे किती देऊ शकतो? त्यांचे कोर्सेस पण आले पाहिजे. त्यासाठी आपण आता काय करू,
तिसरा ऑप्शन एलिफ चॉईस इक्वल 3 अँड कोर्स ऍड झाला पाहिजे याच्यामध्ये. सो कोर्स ऍड करण्यासाठी आपण काय करू, पहिल्यांदा स्टुडंट चेक करून कोर्स ऍड करू. नाहीतर असं व्हायला नको की भाई स्टुडंटच नाही कोर्स त्याला जातोय, राईट? त्यासाठी पहिल्यांदा आयडी घ्या. सो हिअर आय एम टेकिंग द आयडी ऑफ द स्टुडंट फर्स्ट ऑफ ऑल. चेक करण्यासाठी, ठीक आहे. एंटर स्टुडंट आयडी. स्टुडंटची आयडी भेटली. आता ही आयडी मी चेक करणार. कशामध्ये चेक करणार माहिती आहे? या डिक्शनरीमध्ये. कसं चेक करणार? मी लावणार इफ आयडी इन स्टुडंट्स. त्या स्टुडंटमध्ये आयडी आहे का? असेल तर काय करा, कोर्स नावाचं एक व्हेरिएबल बनवणार. इथं म्हणणार कोर्सचं नाव द्या. इनपुट एंटर कोर्स नेम. कोर्सचं नाव आलं माझ्याकडे. नाउ आय विल कॉल दिस ऍड कोर्स मेथड. कशी कॉल करायची मेथड? यू हॅव टू कॉल दिस मेथड स्टुडंट्स ऑफ आयडी डॉट ऍड कोर्स. लाईन्स अशी मेथड कॉल करायची आणि देन गिव्ह द कोर्स. डिक्शनरीच्या मदतीने मेथड कॉल करायची तुम्हाला. बिकॉज आपल्याकडे स्टुडंटचा ऑब्जेक्ट नाहीये. सो यू हॅव टू कॉल लाईक दिस बिकॉज याच्यामध्ये स्टुडंट आहेत. ओके, सो ऍड कोर्स मेथड कॉल होईल, हा कोर्स जाईल अँड एल्स मध्ये मी म्हणणार स्टुडंट नॉट फाउंड. जर तुम्ही अशी आयडी दिली जो स्टुडंट नाहीयेच, बरोबर की नाही, तर कोर्स कसा ऍड होणार बघा. या इकडे. ओके, लेट मी रन अगेन. प्रोग्राम परत रन करा. हो सॉरी, गो फ्रॉम हिअर py project.py. ठीक आहे. चॉईस 1 स्टुडंट ऍड करतो मी. 1 राम मोबाईल नंबर ऍडेड. आता कोर्स ऍड करतोय मी 3. एंटर स्टुडंट आयडी फॉर कोर्स. 1 टाकलं तरच कोर्स ऍड होणार आहे बघा. 1 टाकलं, आलं कोर्सचं नाव, मी म्हणलं जावा, ऍडेड. आता व्ह्यू करून बघा, आला का कोर्स? पहिल्या स्टुडंटला जावा आला की नाही? दुसरा स्टुडंट ऍड करा. 1 2 श्याम एज नंबर. व्ह्यू करा, दुसऱ्याला काहीच नाही. आता दुसऱ्याला ऍड करायचंय. 3 करा ऍड कोर्स. आयडी टाका 2. कोणता कोर्स? पायथन. डन. हे बघा स्टुडंट आला का? दुसऱ्याला पायथन. पहिल्याला जावा, दुसऱ्याला पायथन. काही जमतंय? पहिल्याला जावा, आणखीन करायचा ऍड. इथल्या 3 ऍड करायचा आहे. पहिल्याला आणखीन एक कोर्स दॅट इज CPP ऍडेड. हे बघा जावा CPP. डुप्लिकेट ऍड करा बरं कोर्स. डुप्लिकेट कोर्स विल बी ऍडेड ऑर नॉट? कॅन यू चेक इट? 3 पहिल्याला मी मला परत जावा. ऑलरेडी जावा इज हिअर. अगेन आय एम सेइंग जावा. कॅन यू चेक इट गाइस? कोर्स ऍडेड. अगेन जावा. कोर्स हॅज बीन ऍडेड. बिकॉज कोर्सला काय घेतलंय आपण? कॅन यू चेक इट? लिस्ट म्युटेबल, सॉरी डुप्लिकेट्स अलाउ. स्किलला नाही. स्किल, चला स्किलसाठी आपण बनवू. आता आपला प्रोजेक्ट व्यवस्थित चालतोय. आता चॉईस आहे आपल्याकडे रिमूव्ह कोर्स. 4थी चॉईस एलिफ. चॉईस इक्वल 4. नाव आणि पितो थोडं. ओके, आता कोर्स रिमूव्ह करायचा आहे. स्टुडंटची आयडी घ्या, रिमूव्ह करा. आयडी इंट इनपुट एंटर स्टुडंट आयडी. ही चेक करा आपल्या डिक्शनरीमध्ये. इफ आयडी इन स्टुडंट्स असेल तर काय करा? पहिल्यांदा कोर्स घ्या, कोणता रिमूव्ह करायचा आहे. मी परत घेतलं कोर्स. इनपुट कोणता कोर्स रिमूव्ह करायचा आहे. एंटर कोर्स नेम.
जो रिमूव्ह करायचा. and then just call the method students of id dot remove course and courseचं नाव. That's it. आणि else मध्ये म्हणा स्टुडंट नॉट फाउंड हाच मेसेज. सिमिलर. डन गाईज. बघा कोर्स रिमूव्ह पण होईल. चेक करून बघा. ट्वाइस 101 राम 23 मोबाईल नंबर. चेक करा. स्टुडंट डिटेल्स नवीन स्टुडंट ऍड झाला. राम नो कोर्स नो कोच राईट. ओके. सॉरी मगाचाच कोड रन होतोय. लेट मी रन अगेन. ओ आपण आणखीन एक चॉईस बनवू एक्झिटची. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एलिफ चॉईस इक्वल 7 जर असेल आय वॉन्ट टू एक्झिट सो आय विल जस्ट राईट हिअर ब्रेक. ओके. एक मेसेज देऊन ब्रेक करू आपण. थँक्यू. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी कट करता येणार नाही. ठीक आहे. हा लूप बंद होईल कारण ट्रू लिहिलंय आपण. परत मी रन करतो. py project.py. ओके. इफ यू राईट 7 थँक्यू. रन अगेन. चला एक स्टुडंट ऍड करू. राम. ओके. नंबर. चेक द स्टुडंट. या स्टुडंट ऍडेड. कोर्स ऍड करा. 3 दाबा. ID 1 कोर्सचं नाव जावा. ऍडेड. रिमूव्ह करायचंय. 4 दाबा. ID 1 कोर्सचं नाव जावा. रिमूव्ह झाला. जावा कोर्स रिमूव्ह. चेक करा. आय गॉट इट. सर पण ह्या ज्या मेथड आहे आपण जे डिस्प्ले करतोय शो मध्ये, तर हे कोर्स स्किल आणि प्रोफाईल हे जर जेव्हा आपण ऍड करतो तेव्हा चालत, तर म्हणजे कसं करता येईल? आता आपण प्रत्येक वेळेस शो करतोय तेव्हा सगळेच डिटेल येतात. जेव्हा ऍड करशील तेव्हाच तुला दाखवायचं असं म्हणतोय का तू? येस करेक्ट. इट इज पॉसिबल. स्टार्टिंगला फक्त इट इज पॉसिबल. यू हॅव टू राईट द कंडिशन. आता इथं आपण डायरेक्ट शो केले राईट. तू इथं लिहू शकतो कंडिशन. इफ ओके लेट से कोर्स इन सेल्फ डॉट कोर्सेस. जर याच्यामध्ये कोर्स असेल तरच हे दाखवा. मगच हा कोर्स दाखवण्यात येईल. कोर्स नसेल तर हे फील्डच दाखवण्यात येणार नाही. बघायचं फक्त वरची डिटेल. हा फक्त एवढंच दिसेल. हे दिसणारच नाही. आता तर स्किल मध्ये पण स्किल असेल तर दाखवायची तीच कंडिशन. इफ स्किल इन सेल्फ डॉट स्किल्स. ओके. जर असेल काय म्हणतोय हा स्किल स्किल्स नाही तसा विषय नाही. व्हॅरिएबल बनवतोय मी. इट कॅन बी एनीथिंग. एक मिनिट. हा ठीक आहे. चला असं असेल तरच मला स्किल दाखवायचे. लाईव्स आणि प्रोफाईल. इफ पी इन सेल्फ डॉट प्रोफाईल जर असेल तरच मला प्रोफाईल पण दाखवायचे. लाईव्स. डन. ठीक आहे. फाईन. एरर पी इज नॉट डिफाईन. इन ऑपरेटर यूज करतोय आपण. पहिला तर पाहिजे. कशाला यूज करतो आपण? प्रोफाईल इज वॉट इट्स अ टपल. या इट्स अ कलेक्शन. कलेक्शन वरती हे ऑपरेटर यूज होतात. पीपी ओके लिहून बघू आपण. ठीक आहे. and let's see now. Go here. Twice 7. Run again. Add student 101 Ram 35 number 2. Oh, there is a problem. Course in self dot courses. I think we have to iterate, guys. Then only it will be work. कोर्स इज नॉट डिफाईन हा एरर आपल्याला आला इथं. सेल्फ डॉट कोर्सेस मध्ये कोर्स ही कंडिशन लिहून चालणार नाही.
आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे? लेट मी कट दिस. कोर्स जर एम्प्टी असेल, सो जस्ट राईट we are using here for, right? So like that, if I use for variable course in self dot courses, okay, then only I will say show the courses. Okay, let's see. एवढं चेक करून बघू सध्या तरी. One Ram, something like this. Sorry, run again. One Ram number. View student. Yeah. Now can you check it? Course is not there, guys. Why? Because ही कंडिशन ट्रू नाही झाली. कोर्स मध्ये कोर्स आलाच नाही, राईट? दॅट इज अ रिझन. ओके. ते मगाशी पण आपण असंच केलं होतं ना सेम. नाही, मग इफ होता, आता फॉर आहे. मग सेम आपल्याला कंडिशन फॉरची सगळ्यांना टाकायला. येस, याला पण असंच करा. फॉर लावावं लागेल. स्किल इन सेल्फ डॉट स्किल्स. ओके, असेल तर दाखवा. सेम फॉर दिस. फॉर पी इन सेल्फ डॉट प्रोफाईल. असेल तर दाखवा. ओके, नसेल तर नका दाखवा. 7. पहिला स्टुडंट ऍड करतो मी. 1 राम समथिंग. प्रोफाईल इज कमिंग. आय थिंक प्रोफाईल इज डिअर, राईट? प्रोफाईल आहे म्हणून प्रोफाईल आली, राईट? प्रोफाईल असल्यामुळे आली, नसती तर नसती आली, बरोबर? हे दोन गोष्टी नाही आल्या, पण प्रोफाईल आहे. ओके, पी ला प्रिंट करा, नॉट प्रोफाईल, कारण पी मध्ये प्रोफाईल येते. सो पी ला प्रिंट केलं बेटर राईट. रन अगेन. 1 राम, सॉरी, 1 राम. ओके, कॅन यू चेक इट? प्रोफाईल 1 अँड राम असं काय येतं हे? बिकॉज एक एक गोष्टी इटरेट होत आहेत. दॅट इज द रिझन. याच्यामध्ये पहिल्यांदा 1 येतंय, आयडी येते, आणि मग दे आर गेटिंग समथिंग कॉल्ड नेम. ओके, असं पॉसिबल आहे. ठीक आहे, असं करून बघा. मी आता सध्या तरी असंच ठेवत आहे. ठीक आहे. नाव रिमेनिंग पार्ट गाईज इज वॉट रिमूव्ह होतोय कोर्स. आणखीन एक आपल्या काही गोष्टी राहिल्या, दॅट इज स्किल राहिले ऍड करायचे. ठीक आहे, दॅट इज द 5th चॉईस अँड 6th चॉईस. 2 राहिलेत. चला करू लगेच. चॉईस 5 स्किल ऍड झाला पाहिजे. त्यासाठी पण आपण आयडी घेऊ. इंट आयडी इनपुट एंटर स्टुडंट आयडी टू ऍड स्किल. स्टुडंटला ऍड करायचे ना, म्हणजे स्टुडंटला स्किल ऍड करायचे. दॅट्स वाय. आता इथं पण कंडिशन लावा, इफ की आयडी जर असेल स्टुडंट मध्ये तरच ऍड करा, नाहीतर नाही. ओके, मग स्किल घ्या, इनपुट एंटर स्किल भेटलं. हे स्किल ऍड करा. स्टुडंट्स ऑफ आयडी डॉट ऍड स्किल. डन. विच मेथड? दिस वन. ऍड स्किल्स ऍक्च्युअली. येस, KILLS. ओके, अँड नसेल स्टुडंट तर एल्स मध्ये काय असेल? स्टुडंट नॉट फाउंड. ओके, फाईन. आणखीन एक चॉईस आहे. दोन्ही चॉईस एकदमच चेक करू आपण. एलिफ चॉईस 6 युनिक मला काय दाखवायचे? कोर्सेस. इट इज व्हेरी सिम्पल गाईज. युनिक कोर्स साठी मी काय करेल, एक युनिक कोर्सेस नावाचा सेट बनवेल. सध्या कोर्सेस काय आहेत आपले?
लिस्ट आहेत राईट, दॅट इज डुप्लिकेट असू शकतात. तर मला युनिक जर दाखवायचे असतील तर मी एक सेट बनवला आणि नाव आय विल यूज द फॉर येस इन स्टुडंट डॉट व्हॅल्यूज, याला इटरेट करत आहे मी, स्टुडंट डॉट व्हॅल्यूज, आणि याच्यामधून मला कोर्स काढायचा. आता स्टुडंट डॉट व्हॅल्यू मध्ये सगळा डेटा येईल, सगळं येईल. मग याच्यामधून कोर्स काढण्यासाठी वी हॅव टू यूज इनर फॉर लूप. ओके, याच्यामध्ये मी फॉर सी इन एस मध्ये कोर्स येणार आहे, सो एस डॉट कोर्स, एस डॉट कोर्सेस and sorry, s dot courses, and now I will write here unique courses dot add c like this. जो काय कोर्स इथे येत आहे तो मी याला याच्यामध्ये टाकून देत आहे. कशात? युनिक कोर्समध्ये. पहिल्यांदा स्टुडंट काढला आणि त्या स्टुडंट मधून कोर्सेस काढले. मग कोर्सेस मधून युनिक कोर्सेस फक्त याच्यामध्ये ऍड होणार, कारण हा सेट आहे, राईट, आणि ते कोर्सेस तुम्ही प्रिंट करू शकता. ओके, सो मी याच्या बाहेर येऊन फॉरच्या प्रिंट करत आहे युनिक कोर्सेस, दॅट इज युनिक कोर्सेस. डन. आता सगळं चेक करू आपण. 7, ठीक आहे, ओके. पहिला स्टुडंट ऍड करतोय मी राम, एज 23, मोबाईल नंबर, ठीक आहे. आणि याला मी कोर्स पण ऍड करतोय, ठीक आहे. 3, पहिल्या स्टुडंटला जावाचा कोर्स, पहिल्या स्टुडंटला मला आणखीन एक कोर्स ऍड करायचा आहे. पहिल्या स्टुडंटला जावाचाच कोर्स, मी दोन्ही कोर्स ऍड केले, ठीक आहे. बघा, पहिला स्टुडंट दोन्ही कोर्सेस जावाचे, पण आता मला युनिक कोर्स बघायचे, तर मी 6 दाबली. कॅन यू सी इट? युनिक कोर्स, युनिक कोर्स ही जावा, डुप्लिकेट नाही आले. आता वन मोर स्टुडंट ऍड, टू ID श्याम, एज 23, नंबर. आता याच्यासाठी पण कोर्स ऍड करू, पायथन 2. कॅन यू चेक इट? याला 2 जावा आहे, त्याला पायथन ऍड केला आपण, आणि स्किल पण ऍड करू. चला, ऍड स्किल 5 टाकत आहे मी. पहिल्या स्टुडंटसाठी स्किल लेट्स से कम्युनिकेशन, ऍडेड, चेक करा, ऍडेड. दुसऱ्यासाठी ऍड करायचंय 5, दुसऱ्यासाठी स्किल लीडरशिप, ऍडेड. ओके, 6 युनिक कोर्सेस जावा पायथन आले. जेवढे काही युनिक कोर्सेस आहेत सगळे येतील, डुप्लिकेशन येणार नाही बरं का. तेव्हा 2दा जावा आहे, एकदा जावा, बिकॉज ऑफ व्हॉट वी आर डुईंग. स्टुडंट काढला, त्याच्यातून कोर्सेस काढले सगळे, आणि मग युनिक फक्त ऍड केले. डुप्लिकेट रिमूव्ह होणार आहे. ओके, कोर्स रिमूव्ह करायचा आहे ते तर बघितलं आपण. 7 दाबा, जय महाराष्ट्र. So this is basic project we have created, guys, to understand how much line of code, that is 100 and something 15 line of code to understand the collection. Okay, any question, guys, regarding this? Can you do this, guys? As an assignment, can you do this? It is very simple. अपडेटची मेथड बघितली आपण लिस्टमध्ये. वी कॅन अपडेट, इट्स अ म्युटेबल, राईट. सो कोर्स अपडेट झाला पाहिजे, आयडी घ्यायची, अपडेट करायचं. डू दिस. ओके, ॲज अन असाइनमेंट. आणि याच्यासारखा सिमिलर प्रोजेक्ट जर जमला तर बनवा. प्रोडक्ट मॅनेजमेंट सिस्टम, ज्याच्यामध्ये प्रोडक्ट मॅनेज झाले पाहिजे. ऍड प्रोडक्ट, रिमूव्ह प्रोडक्ट, अपडेट प्रोडक्ट, शो प्रोडक्ट, शो युनिक प्रोडक्ट, असं पण असतं ना. ट्राय करा, जमलं तर चांगलंच आहे. ओके. ओके.